तुमच्या एवढ्या सगळ्या कमेंट्स आहेत, चॅनल चेकिंग चॅनल चेकिंग चॅनल चेकिंग, आणि तुम्ही काय करता माहिती आहे, प्रत्येक कमेंट जी आहे ती वेगळ्या पोस्टवरती करता. मी एक पोस्ट टाकली होती की ज्या खाली तुम्ही कमेंट करा, चॅनल चेक करायचं आहे. म्हणजे मला ते बरं पडतं की मला एकाच पोस्ट खाली ना सगळे चॅनल्स दिसून येतात जेवढे चेक करायचे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या पोस्टवरती वेगवेगळ्या व्हिडिओजवरती जेव्हा कमेंट करता तेव्हा मला शोधणं खूप कठीण जातं, कारण खूप साऱ्या कमेंट्स असतात आणि तेवढ्या सगळ्या कमेंट्समध्ये शोधणं खूप जास्त टाईम जातो आणि ते पॉसिबल देखील होऊ शकत नाही. म्हणून माझ्या पोस्ट खाली जेवढ्या मला कमेंट आल्या होत्या त्या सगळ्या मी इथे लिहून घेतलेल्या आहेत. एवढ्या सगळ्यांचं चॅनल चेक करायचं आहे. तर यामधले अर्धे चॅनल्स मी आज चेक करणार आहे आणि अर्ध्या चॅनल्सचा जो व्हिडिओ आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये टाकणार आहे, कारण की एकाच व्हिडिओमध्ये एवढे सगळे चॅनल्स चेक करणं पॉसिबल होत नाहीत. आता इथे जवळजवळ 26 चॅनल्स आहेत. तर 26 चॅनल्स एकाच व्हिडिओमध्ये चेक करणं ना खरंच पॉसिबल नाही आहे. त्यामुळे अर्धे चॅनल्स मी आता चेक करणार आहे आणि अर्धे चॅनल्स मी नेक्स्ट वीकमध्ये चेक करणार आहे. नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी पुन्हा चॅनल चेकिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. पण जर मी चॅनल चेकिंगचा व्हिडिओ घेऊन येत आहे, तुम्हाला काही सजेशन्स देत आहेत, तर प्लीज त्या फॉलो करा. तुम्ही त्या फॉलो नाही करत आणि पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारता की व्ह्यूज येत नाहीये तर काय करायचं. मी जेवढे चॅनल्स चेक केलेले आहेत ना तेवढ्या सगळ्यांना चॅनल चेक करून व्यवस्थित सजेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही काय बदल करू शकता म्हणजे चॅनलवरती तुमचे व्ह्यूज येतील आणि सबस्क्रायबर्स वाढतील. आणि ज्यांचे चॅनल मी चेक नाही केलेले आहेत त्यांचे पर्सनली जाऊन मी चेक करत आहे. ज्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत जाऊन चेक करते आहे आणि कमेंटमध्ये मी सविस्तरपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्लीज त्या फॉलो करा आणि थोडे दिवस वाट बघा. लगेचच रिझल्ट जो आहे तो पॉसिबल नाही आहे. तुम्ही आज चॅनल चेक केलं आणि आज व्हिडिओ टाकला, उद्या व्हिडिओ टाकला तर परवा लगेचच तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील किंवा व्ह्यूज येतील असं होणार नाही. तर थोडासा धीर धरा आणि थोडं अजून तुम्ही बघा, अजून तुमच्या चॅनलमध्ये काही फरक जाणवतोय का, पेशन्स राहा, धीर धरा आणि काम करत राहा. रिझल्ट जो आहे नक्कीच मिळेल. तर आजची आपण सुरुवात करूया चॅनल चेकिंगची. हे जे चॅनल्स मी लिहून ठेवलेले आहेत ना हे डे वाईज लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे जेव्हा मी 6 दिवसांपूर्वी ही पोस्ट केली होती तर 6व्या दिवशी मला किती कमेंट्स आलेले आहेत, 5व्या दिवशी किती कमेंट्स आलेले आहेत, 4थ्या दिवशी किती आलेले आहेत, दुसऱ्या दिवशी किती आलेले आहेत आणि त्या हिशोबाने मी हे सगळे लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे ज्यांच्या कमेंट्स सगळ्यात अगोदर आलेल्या आहेत ना त्यांचं चॅनल मी सगळ्यात अगोदर चेक करणार आहे आणि ज्यांच्या कमेंट सगळ्यात नंतर आलेल्या आहेत त्यांचं चॅनल नंतर चेक होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा. म्हणजे माझे जे व्हिडिओज आहेत मिस होणार नाहीत. नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल आणि व्हिडिओजला लाईक करत जा. जेव्हा तुम्ही चॅनलवरती कमेंट करता त्या कमेंट दुसरे लोक देखील बघतात, तुमच्या प्रोफाईलला व्हिजिट देतात, तुमचे प्रोफाईल व्हिजिट वाढतात, तुमचे सबस्क्रायबर्स वाढतात आणि तुमचे व्ह्यूज वाढायला देखील मदत होतात. तर आजचा सगळ्यात पहिला आपण चॅनल चेक करणार आहोत त्या आहेत अनिता शिंदे यांचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चॅनल चेक करणार आहोत अनिता शिंदे यांचं. आपण हे ओपन करून बघूया, चॅनल बघूया. सगळ्यात पहिल्यांदा स्वामी गुरु कृपा. ओके, ठीक आहे. म्हणजे यांचं रिलिजियस चॅनल आहे, भक्तीचं चॅनल आहे, काही हरकत नाही आहे. तर अनिताजी जर तुमचं भक्तीचं चॅनल आहे तर तुम्ही यामध्ये जे काही व्हिडिओज टाकत आहात ते एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकता तेव्हा तुमचा काहीतरी इनपुट यामध्ये असला पाहिजे, तेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल. कारण की आता यूट्यूबने खूप स्ट्रॉंग पॉलिसीज केलेल्या आहेत चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. जर तुमचा काहीच इनपुट नसेल ना तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूपच प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण एक ओपन करून बघूया व्हिडिओ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्व गुरुदेव दत्त ह्या शब्दाचा चॅनल खरंच चांगला आहे. तुम्ही स्वतः व्हॉइस ओव्हर देत आहात, ती खूप चांगली गोष्ट आहे. आपण शॉर्ट्स बघूया. ओके, तुम्ही एकाच कंटेंटला धरून चॅनल सुरू केलेलं आहे, ही मस्त गोष्ट आहे. कारण की जेव्हा आपण एकाच कंटेंटला धरून चॅनल चालू करतो ना त्यावेळेस त्याचे जे ऑडियन्स असतात ते बांधले गेलेले असतात, ते असे डिवाईड झालेले नसतात. तर एकच तुम्हाला ऑडियन्स, तुमचा जो लॉयल ऑडियन्स आहे तुम्हाला मिळत राहतो, ही चांगली गोष्ट आहे. तुमचं होम व्हिडिओ, शॉर्ट्स, लाईव्ह, प्लेलिस्ट, पोस्ट तुम्ही सगळं
यामध्ये दिसत आहे मला. तुम्ही पोस्ट देखील रेग्युलर बेसिसवर करत आहात. तुमच्या प्लेलिस्ट आहेत, तुम्ही लाईव्ह जात आहात, तुमचे शॉर्ट्स आहेत, व्हिडिओज आहेत. तर ओव्हरऑल तुमचं चॅनल जे आहे खरंच चांगलं आहे. व्ह्यूज देखील चांगले आहेत आणि असंच काम करत राहा. रियूज कंटेंट असेल तर मग मॉनिटायझेशनसाठी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण मला नाही वाटत त्यामध्ये काही रियूज कंटेंट असेल. तुम्ही स्वतः व्हॉईसवर देत आहात, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. विश यू ऑल दी बेस्ट. दुसरं चॅनल आपण चेक करणार आहोत भाग्यश्री शिंदे यांचं. ओपन करून बघूया आपण. फौजी वाईफ भाग्यश्री, 963 सबस्क्रायबर्स आहेत. व्ह्यू चॅनल करूया आपण. ठीक आहे. बॅनर व्यवस्थित आहे, डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे. आता आपण यांचे व्हिडिओज चेक करूया. 1 डे, 1 आवर, 3 डेज, 4 डेज रेग्युलर बेसिसवरती व्हिडिओज टाकत आहेत. पण भाग्यश्री ताई, तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला थंबनेल व्यवस्थित टाकायचे आहेत, व्हिडिओ क्वालिटीचे टाकायचे आहेत. त्यानंतर तुमचं सगळं मिक्स चॅनल आहे, तर तेवढं लक्षात ठेवा की जेव्हा मिक्स चॅनल असतं त्यावेळेस आपले सबस्क्रायबर्स देखील थोडे फार ना असे डिवाईड झालेले असतात. तर तुमच्या कोणत्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज येत आहेत त्या व्ह्यूजला धरून तुम्ही अजून 1-2 व्हिडिओज टाकून बघा. त्या व्हिडिओजवर देखील जास्त व्ह्यूज आले तर तुम्ही लक्षात ठेवा की तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा व्ह्यूवर्स जे आहेत ना, ते व्हिडिओज बघण्यासाठी उत्सुक आहेत किंवा ते व्हिडिओज ते जास्त बघतात. तर त्याप्रमाणे तुम्ही कंटेंट टाका. आता आपण एक व्हिडिओ ओपन करून बघूया यांचा, गव्हाच्या पिठापासून. नमस्कार, स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आहात. आणि त्याच्यानंतर खोबरं भाजून घेतलं, काजू बदाम, नंतर वेलची पूड पण त्या पिठासाखर. तुमचे व्हॉईसवर चांगला आहे, तुमचे व्हिडिओज थोडीशी व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला वाढवण्याची गरज आहे. थोडासा फोकस लाईट अजून किचनमध्ये लावला तर खूप चांगलं होईल. आणि एक ट्रायपॉड किंवा कोणाला तरी मदतीला घेऊन तुम्ही मोबाईल पकडण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्ही स्वतः मोबाईल पकडत आहात, स्वतः रेसिपी करत आहात ना, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज होतं. आणि पण रेसिपी दाखवतो ना त्यामध्ये देखील कॉम्प्रोमाइज होतं. तर तसं करू नका. एकदा व्यवस्थित ट्रायपॉड लावून किंवा कोणाला असं व्यवस्थित धरून प्रत्येक प्रोसेस जी आहे, प्रत्येक स्टेप जी आहे, स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करा. आणि थंबनेल व्यवस्थित लावा, थोडंसं क्वालिटीवाले लावा, नक्कीच व्ह्यूज येतील. आपण शॉर्ट्स बघूया. आणि जर तुम्ही रेसिपीचे व्हिडिओज टाकत आहात ना, तर एवढं लक्षात ठेवा की जे ट्रेंडिंग टॉपिक आहेत रेसिपीमधले ते व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करा. मोठ्या मोठ्या रेसिपीचे जे चॅनल्स आहेत त्यांना तुम्ही फॉलो करत असणारच. ते कशा प्रकारचे कंटेंट टाकत आहेत ते बघा आणि तशा प्रकारे टाकायचा प्रयत्न करा, कारण की ते ट्रेंडिंगवरती टॉपिक्स असतात आणि ट्रेंडिंगवरती टॉपिक्स असले ना की व्ह्यूज नक्कीच येतात. आता आपण शॉर्ट्स बघूया. तर तुमच्या शॉर्ट्सला ठीकठाक व्ह्यूज आहेत. शॉर्ट्समध्ये देखील जास्त करून मला रेसिपीज दिसत आहेत. काही हरकत नाही आहे. एक ओपन करून बघूया आपण. और फिर अचानक से एक दिन तुम्हारी बारी आएगी. ठीक आहे. तुमच्या रेसिपीज देखील व्यवस्थित आहेत. तुम्ही लाईव्ह गेलेला आहात, त्यानंतर तुम्ही पोस्ट देखील करत आहात, ही देखील खूप चांगली गोष्ट आहे. ओव्हरऑल तुमचं चॅनल चांगलं आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ क्वालिटीवरती, यूट्यूब थंबनेलवरती लक्ष देण्याची गरज आहे. तेवढं फॉलो करा. टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स व्यवस्थित लावा आणि चॅनल तुमचं नक्कीच ग्रो होईल. विश यू ऑल दी बेस्ट. तिसरं चॅनल आहे आपलं मराठी शास्त्र यांचं. त्यांनी मला ऑलरेडी कमेंट करून सांगितलेलं आहे की धार्मिक चॅनल आहे, धार्मिक उपाय आणि हेल्थ टिप्स. 2024मध्ये सुरू केलेलं आहे, पण तुमचे सबस्क्रायबर्स मला खूप छान दिसतात, कारण की तुमचे शॉर्ट्स व्हायरल गेलेले आहेत, त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स वाढलेले असतील. आपण शॉर्ट्स बघूया. पॉप्युलर शॉर्ट्समध्ये जाऊन 6.5. ओके, तुमचे शॉर्ट्स जे आहेत ते खूप जास्त व्हायरल झालेले आहेत, त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स देखील खूप जास्त आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या शॉर्ट्सला जर व्ह्यूवर्स चांगले मिळत असतील तर शॉर्ट्सवरती फोकस करा, कारण की शॉर्ट्समधून देखील जर तुम्हाला जास्त व्ह्यूज मिळत असतील तर रेव्हेन्यू देखील तेवढा जास्त मिळेल, कारण की तुमचे शॉर्ट्स जे आहेत बऱ्यापैकी व्हायरल गेलेले आहेत. आपण आता लेटेस्ट शॉर्ट्स बघूया. लेटेस्ट शॉर्ट्सवरती तुमचे व्ह्यूज ठीकठाक आहेत, कारण की जेवढे सबस्क्रायबर्स आहेत त्या मानाने थोडे ठीकठाक व्ह्यूज आहेत. तर तुम्हाला शॉर्ट्समध्ये जेवणाचे शास्त्रात सांगितलेले नियम. नमस्कार. अति गोड, अति आंबट, अति तिखट अन्न खाऊ. तुमचं कंटेंट, तुम्ही कंटेंटला धरून आहात, ही चांगली गोष्ट आहे. शॉर्ट्समध्ये तुम्ही अजून जास्त ट्रेंडिंग कशाप्रकारे आहे, ट्रेंडिंग टॉपिक्स कशाप्रकारे आहे ते टाकायचा प्रयत्न करा. तुमचं सगळं व्यवस्थित आहे.
मे बी आता व्ह्यूज जे आहे सगळ्यांचेच डाऊन आहेत, त्यामुळे तुमचे देखील डाऊन असतील, पण तुमच्या चॅनलला स्कोप खूप जास्त आहे. असे चॅनल्स बघण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट खूप जास्त असतो, तर तुम्ही त्यावरती फोकस करा. तुम्हाला सबस्क्रायबर शॉर्ट्समुळे मिळालेले आहेत, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. मोठे व्हिडिओ टाकून बघा, पण थोडेसे त्याचं डिस्क्रिप्शन म्हणा किंवा मग टायटल म्हणा, टॅग्स हे सगळ्यांवरती लक्ष द्या. त्यानंतर थंबनेलवरती लक्ष द्या. तुमचे मोठे व्हिडिओज देखील व्हायरल जातील. सो विश यू ऑल दी बेस्ट. आपण पुढचं चॅनल चेक करूया. अमृताज लाईफस्टाईल यांचं चॅनल आहे. 2 महिन्यांपूर्वीच चालू केलेलं आहे यांनी चॅनल. व्ह्यू चॅनल करूया आपण. 153 सबस्क्रायबर्स, 57 व्हिडिओज. तुम्ही यूट्यूब बॅनर नाही टाकलेला आहे, यूट्यूब बॅनर टाका. DP तुमचा आहे, डिस्क्रिप्शन ठीक आहे. आता आपण ठीक आहे, आपण व्हिडिओ बघूया. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही कॉन्स्टंटली टाकत आहात, कंटिन्युअसली टाकत आहात, ही चांगली गोष्ट आहे. एक व्हिडिओ आपण ओपन करून बघूया. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघू शकता या झाडाला फुले खूप पसंत होती. काय तुम्हाला नक्की सांगेन मी ब्लॉग बनवून, तर कोणाला ब्लॉग बघायचा खूप सुंदर असं पाणी चालू आहे. ओके. अमृता, जर तुम्हाला शेतीविषयी माहिती असेल किंवा शेतीविषयी तुमचे एक्सपिरियन्स असेल किंवा अजून जास्त तुम्हाला त्याच्याबद्दल ज्ञान असेल ना, तर त्या संदर्भात व्हिडिओ बनवा, कारण की तसे शेतीचे व्हिडिओ बघायला लोकांना आवडतं. तुमचे व्लॉग्स चॅनल आहे, तर शेतीमधली भाजी आणून त्याची रेसिपी बनवा, शेतीमध्ये घेऊन जा, शेती कशी असते ती दाखवा, पिकं दाखवा, शेतीच्या प्रक्रिया काय काय असतात त्या सांगा. म्हणजे तुमच्याकडे कंटेंट खूप जास्त आहे, त्याचा पुरेपूर वापर करा. आणि तुम्ही व्हिडिओ आणि शॉर्ट्स दोनच टाकत आहात, तर शॉर्ट्स बरोबर तुम्ही पोस्ट देखील करा. कधीमध्ये तुम्ही लाईव्ह देखील जाऊ शकता. तुमचे शॉर्ट्स जे आहेत, शॉर्ट्स तुम्ही जास्त करून तुमच्या मुलाचे टाकत आहात, आणि जर तुम्ही शॉर्ट्स अपलोड करायच्या वेळेस हा शॉर्ट लहान मुलांसाठी आहे असं अपलोड नाही केलं, तर त्यावरती व्ह्यूज येणार नाहीत. म्हणून तुमचे शॉर्ट्सवरती व्ह्यूज नाही आहेत. शॉर्ट्स अपलोड करायच्या वेळेस जी सेटिंग आहे त्यावरती लक्ष द्या. वरती एक सेटिंग असते की 18 वर्षाच्या वरती लोकांनी बघावा असा शॉर्ट आहे, किंवा मग लहान मुलांनी बघावा असा शॉर्ट आहे. तर लहान मुलांनी बघावा असा शॉर्ट आहे, त्यावरती क्लिक करा, म्हणजे व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर्स वाढतील. आणि तुमचे व्हिडिओज ठीकठाक आहेत, तुम्ही कॉन्स्टंट आहात, ही चांगली गोष्ट आहे. आत्ताच चॅनल सुरू केलेलं आहे, त्यामुळे जास्त आपण काही बोलू शकणार नाही. अजून थोडे दिवस जाऊ देत. तुम्ही स्वतःची प्रगती बघा कशी आहे. ट्रेंडिंग टॉपिकवर, ट्रेंडिंग कंटेंटवरती व्हिडिओज बनवा. तुमचे शेत दाखवा, तुमच्या शेतामधले कामं दाखवा. लोक नक्कीच बघतील. आणि थोडीशी व्हिडिओ क्वालिटी अजून वाढवायचा प्रयत्न करा. विश यू ऑल दी बेस्ट. चॅनल चेक करूया आपण. पांडुरंग चव्हाण यांचं. ॲग्रिकोज पांडुरंग चव्हाण, 609 सबस्क्रायबर्स आहेत. व्ह्यू चॅनल करूया आपण यांचं पूर्ण ॲग्रोवर आधारित चॅनल आहे. चांगली गोष्ट आहे. यामध्ये देखील खूप स्कोप आहे. तुम्ही स्वतः शेतकरी असाल तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवण्याचा स्कोप आहे. शेती कशी होते, शेतीची वेगवेगळी प्रक्रिया कशी आहे, कशाप्रकारे पीक आपण ग्रो करू शकतो, कशाप्रकारे कोणते कीटकनाशकं वापरू शकतो. आणि तुमचा DP आणि यूट्यूब थंबनेल जे यूट्यूब बॅनर जे आहे, खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही व्यवस्थित डिस्क्रिप्शन टाकलेलं आहे, हे देखील खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या चॅनलला खूप जास्त ग्रो होण्याचा वाव आहे. फक्त कॉन्स्टंटली व्हिडिओज टाकत राहा, व्हिडिओमध्ये गॅप नका येऊ देऊ. व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगा. आपण एक ओपन करून बघूया. राम राम शेतकरी मित्रांनो, मी पांडुरंग चव्हाण. आज माझ्या घेवड्याच्या प्लॉटमध्ये आपण आहोत. हा माझा 1 एकराचा घेवड्याचा प्लॉट आहे. आणि सध्या फेब्रुवारी महिन्यात घेवड्याचे रेट या आठवड्यात अचानक टेम्परेचरमुळं असे जे नवीन ठीक आहे. तुमचं चॅनल जे आहे खरंच खूप सुंदर आहे. मला फार आवडलं. त्यानंतर तुम्हाला खूप जास्त माहिती आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्या माहितीचा तुम्ही स्वतःच्या चॅनलसाठी पुरेपूर उपयोग करा, आणि तुमचं चॅनल जे आहे नक्कीच ग्रो होईल. कधी लाईव्ह जात जा तुमच्या शेतामधून, तुमचं शेत दाखवा. तुम्ही पोस्ट टाकत आहात, शॉर्ट्स टाकत आहात, लाईव्ह देखील जायचा प्रयत्न करा. कॉन्स्टंटली शॉर्ट्स टाका. शॉर्ट्समुळे ना सबस्क्रायबर्स लगेच वाढतात. आणि जर तुमचा 1-2 शॉर्ट्स व्हायरल गेला तर तुमचे सबस्क्रायबर्स खूप जास्त वाढतील, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कॉन्स्टंट आणि क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करा. विश यू ऑल दी बेस्ट. आपण चॅनल चेक करूया. K7 मराठी.
ओके, K7 मराठी नॉनस्टॉप 14K तुमचे सबस्क्रायबर्स आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं न्यूजवरती चॅनल आहे, ठीक आहे. नुकताच महंत नामदेव शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. महंत नामदेव शास्त्री असं कोणी करायचं ट्रेंडिंग्स आहेत. पण थोडंसं तुम्ही ना जेव्हा व्हिडिओ शूट करता किंवा मला माहिती नाही की जो मी आता व्हिडिओ बघितलेला आहे ते तुम्हीच आहात की दुसरं कोण आहे. जो अस्सल शिवसैनिक आहे श्रद्धाळू असेल त्यांच्या हात तुमचा आहे, नक्कीच असणार तो. तुम्ही जेव्हा हे बघा असे क्लिप्स जेव्हा उचलताय ना, तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जर या क्लिप्सवरती जर रियूज कंटेंट आला किंवा कॉपीराईट क्लेम आली किंवा स्ट्राईक आली तर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला कॉपीराईट क्लेम आला असेल कोणत्या व्हिडिओवरती किंवा स्ट्राईक आली असेल तर. जर स्ट्राईक आली असेल तर ती तुम्हाला स्ट्राईक काढावी लागेल. कॉपीराईट क्लेम आलं असेल तर 90 दिवसांनी जाईलच, पण नाही गेलं तर ते देखील तुम्हाला काढावं लागेल. कारण की जेव्हा आपण असे चॅनल्स चालवतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त रिस्क असते. बाकी तुमचं चॅनल ठीक आहे, होम व्हिडिओज, शॉर्ट्स, लाईव्ह, प्लेलिस्ट, पोस्ट सगळं व्यवस्थित आहे. तुमचं चॅनल देखील खूप चांगलं आहे. तर स्वतः रिव्ह्यू करा, कशामुळे आलेले आहेत ते बघा. तुमचं व्हॉइस ओव्हर खूप चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचे जे आता हल्ली जे व्ह्यूज येत नाही आहेत ना, ते व्ह्यूज देखील यायला सुरुवात होईल. विश यू ऑल दी बेस्ट. आपण ओपन करून बघूया. तुमचं यूट्यूब बॅनर बघून मला समजलेलं आहे द क ख फ शो आहे. तुमचं बॅनर व्यवस्थित आहे, DP व्यवस्थित आहे यूट्यूबचा. त्यानंतर डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे. आणि तुमचं बेसिकली चॅनल जे आहे पॉडकास्ट टाईप म्हणा किंवा मग रिॲक्शन टाईप म्हणा किंवा तुम्ही स्वतः एक्सप्लेन करत आहात असं चॅनल आहे. तर आपण एक व्हिडिओ ओपन करून बघूया. व्हिडिओजमध्ये जाऊया अगोदर. लेटेस्ट व्हिडिओज तुम्ही 4 आवर्स अगोदर टाकलेला आहे. ट्रेंडिंग टॉपिक्सवरती व्हिडिओज टाकत आहात, खूप चांगली गोष्ट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर. तर नवीन चित्रपट येतोय आपल्या आवडत्या स्वप्नील जोशीचा नवीन चित्रपट. दादा प्रसाद, तुमचं चॅनल व्यवस्थित आहे. तुम्ही छानपैकी बोलता, कॉन्फिडेंटली बोलता, तुमच्याकडे पूर्ण साधन सामग्री आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करा. अजून जास्त इंटरॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी आहे. पण मला फक्त एवढं सांगा की जेव्हा तुम्ही असे सगळे पोस्ट करत आहात कधी म्हणजे कोणतं गाणं तुमच्या व्हिडिओच्या मध्ये किंवा कोणता डायलॉग व्हिडिओच्या मध्ये तर तुम्हाला कॉपीराईट क्लेम येत आहे का, फक्त एवढं सांगायचा प्रयत्न करा. म्हणजे मला देखील समजेल की त्याला कॉपीराईट क्लेम येत आहे किंवा नाही. आणि त्यामुळे जर तुमच्या चॅनलला व्ह्यूज येत नसतील तर ती थोडीशी बघण्याची गोष्ट आहे. कारण की तुमचं चॅनल खरंच खूप चांगलं आहे, खूप जास्त स्कोप आहे. जशी तुमच्यामध्ये बोलण्याची जी कला आहे, जो कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे तुमचं चॅनल जे आहे अजून जास्त ग्रो होऊ शकतं. ते शॉर्ट्सवरती जास्त व्ह्यूज नाही आहेत. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज तुमचे जे व्ह्यूज आहेत ते तुम्हाला मिळत आहेत. पण शॉर्ट्समुळे तुमचं चॅनल जे आहे अजून जास्त फेमस होऊ शकतं, अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं. कारण की जर एखादा शॉर्ट्स व्हायरल गेला ना की मग तुम्हाला सबस्क्रायबर्स देखील तेवढे जास्त मिळू शकतात. तेवढं पोटेन्शियल तुमच्याकडे आहे. तुम्ही लाईव्ह जात आहात, तुमची प्लेलिस्ट आहे, त्यानंतर पोस्ट तुम्ही करत आहात व्यवस्थित. चॅनल जे आहे खूप जास्त स्कोप आहे ग्रो होण्यासाठी. विश यू ऑल दी बेस्ट. पुढचं आपलं चॅनल आहे रुक्मिणी यांचं. ओपन करून बघूया आपण. त्यानंतर बघूया यांचं यूट्यूब बॅनर व्यवस्थित आहे, यांचा DP व्यवस्थित आहे, डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे, व्लॉग, रेसिपीज. ओके, आता आपण व्हिडिओज बघूया. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओजवर जाऊया. 1 डे, 3 डेज, 5 डेज, 8 डेज. ठीक आहे. तुमचं बेसिकली व्लॉगचं चॅनल आहे, तर व्लॉगच्या चॅनलच्या मानाने तुम्ही डेली बेसिसवरती कंटिन्युअसली व्हिडिओज टाकत आहात, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि व्लॉगच्या चॅनलला कधी कधी काय होतं माहिती आहे, एखादा आपला व्हिडिओ खरंच खूप चालून जातो आणि एखाद्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज येतात. व्लॉगच्या चॅनलमध्ये असं होतं, जोपर्यंत आपला लॉयल सबस्क्रायबर्स जोपर्यंत बिल्ड होत नाही तोपर्यंत असे चॅलेंजेस आपल्याला येत राहतात व्लॉगच्या चॅनलला बेसिकली. त्यामुळे व्लॉगचं चॅनल असेल तर तेवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यामध्ये पेशन्स खूप असला पाहिजे. बाकी तुमचे चॅनल व्यवस्थित आहे. आता मी ओपन करून बघते.
करीत आहे. तर 2-4 दिवसावर संक्रांत आलेली आहे. तर त्यासाठी आपण आता मार्केट चला आता आपण आता छान 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 आहे तुमचं चॅनल. तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित काढत आहात, मोबाईल व्यवस्थित पकडत आहात, खूप चांगली गोष्ट आहे. शॉर्ट्स बघूया आपण. शॉर्ट्स देखील छान आहेत, शॉर्ट्सला देखील व्ह्यूज आहेत. एक ओपन करून बघूया आपण. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रामला सावंतचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. ताई, तुमच्या चॅनलला ग्रो होण्यासाठी जास्त स्कोप आहे. तेवढे तुम्हाला मेहनत अजून जास्त करावी लागेल, कारण की व्लॉगचं चॅनल ना एकदा व्हायरल गेलं की मग ते व्हायरल होऊन जातं. पण जोपर्यंत व्हायरल जात नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये खूप जास्त पेशन्स ठेवावा लागतो, खूप जास्त धीर धरावा लागतो. पण चॅनलला स्कोप आहे व्हायरल होण्याचा आणि ग्रो होण्याचा. तर असंच काम करत राहा, चांगली गोष्ट आहे. सो विश यू ऑल दी बेस्ट. आता आपण पुढचं चॅनल ओपन करूया. लाईफ अनफिल्टर्ड दर्शू. 77 सबस्क्रायबर्स आहे, 62 व्हिडिओज आहेत. यूट्यूब बॅनर व्यवस्थित आहे. यांनी लिंक्स देखील टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स टाकलेले आहेत. तुमचे जे काही लिंक्स असतील ना, इंस्टाग्राम, फेसबुक, त्यानंतर अजून तुम्ही कोणत्या ॲपवरती असाल, मौज असेल, जोश असेल, त्या देखील ती लिंक्स तुम्ही इथे टाकू शकता. आपण व्हिडिओज बघूया लेटेस्टमध्ये. रेडी इन 5 मिनिट्स. ओके, त्यांचं डेली व्लॉग्स चॅनल आहे. हे डेली बेसिसवरती म्हणजे रेग्युलर बेसिसवरती व्हिडिओज टाकत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज तेवढे नाही येत, कारण की आता नवीन चॅनल आहे, सबस्क्रायबर्स देखील कमी आहे. तर तुम्हाला सगळ्यात मेन तुमचा फोकस असला पाहिजे की सबस्क्रायबर्स आपले कसे वाढतील. त्यामुळे तुमचं टायटल जे आहे, त्यानंतर तुमचे टॅग्स जे आहेत ते लावायचा प्रयत्न करा. तुम्हाला टॅग्स जे डेली व्लॉगसाठी जेवढे टॅग्स पॉसिबल असतील तेवढे सगळे टॅग्स लावायचा प्रयत्न करा. थंबनेल थोडंसं व्यवस्थित लावायचा प्रयत्न करा, कारण की नवीन चॅनल आहे त्यामुळे आत्ताच आपण जास्त बोलू शकत नाही. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पोस्ट केल्यानंतर व्हिडिओजला जास्त व्ह्यूज येत आहेत तेवढं बघायचा प्रयत्न करा. आपण शॉर्ट्स बघूया. तर शॉर्ट्सला देखील तुमचे ठीकठाक व्ह्यूज आहेत. जर तुमचा हा साड्यांचा बिझनेस असेल ना, तर तुमच्याकडे खूप जास्त स्कोप आहे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. तुम्ही मला फक्त एवढं कमेंट करून सांगा की तुमचा साड्यांचा बिझनेस आहे किंवा नाही आहे, कारण की तुमच्या शॉर्ट्समध्ये मला ते सगळं दिसत आहे. त्यामुळे त्याला देखील फोकस करून तुम्ही तुमचे जे व्लॉग्स आहेत, डेली व्लॉग्स आहेत ते बनवू शकता. थोडंसं विचार करा, कारण की नवीन चॅनल आहे, कोणत्या प्रकारच्या व्हिडिओजवरती जास्त व्ह्यूज मिळत आहेत ते बघायचा प्रयत्न करा. तुमच्या प्लेलिस्ट आहेत, तुमचे पोस्ट आहेत. चॅनल नवीन असल्यामुळे आत्ताच आपण जास्त काही बोलू शकत नाही. फक्त तुम्हाला तुमच्या चॅनलवरती कोणत्या व्हिडिओजवरती जास्त व्ह्यूज येत आहेत तेवढं लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि तशा प्रकारे कंटेंट बनवण्याची गरज आहे. तर विश यू ऑल दी बेस्ट. पुढे आपण चॅनल चेक करणार आहोत रोहिणी कोकणे यांचं. तर यांचा यूट्यूब बॅनर व्यवस्थित आहे, यांचा DP चांगला आहे. नमो बुद्धाय, वेलकम टू माय चॅनल. ओके, जर तुम्हाला शॉर्ट्सवरती चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुमचे शॉर्ट्स जे आहेत खूप जास्त व्हायरल होणं गरजेचं आहे, कारण की 10 मिलियन्स व्ह्यूज पाहिजे असतात शॉर्ट्स मॉनिटाईज होण्यासाठी लास्ट 90 डेजमध्ये. आणि जर तुम्हाला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्ही लाँग व्हिडिओज देखील टाकायला सुरुवात करा, कारण की लाँग व्हिडिओज टाकल्यामुळे आपला वॉच टाईम वाढतो आणि वॉच टाईम वाढल्यामुळे आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप लवकर मदत होते. त्यामुळे दोन्ही प्रयत्न करा. तुमच्याकडे कंटेंट खूप जास्त आहे, तुम्ही पण रियूज कंटेंट वापरू नका, कारण की रियूज कंटेंट वापरला तर मग जेव्हा चॅनल रिव्ह्यूमध्ये जातं त्यावेळेस खूप जास्त प्रॉब्लेम होतो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठीचा. म्हणून रियूज कंटेंट नका वापरू. बाकी तुमचे शॉर्ट्स व्यवस्थित आहेत, लाँग व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करा. तर आजचा चॅनल चेकिंगचा व्हिडिओ जो आहे पूर्ण झालेला आहे. आज मी 10 चॅनल चेक केलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी अजून 10 चॅनल चेक करेल, त्यानंतर पुन्हा 10 चॅनल चेक करेल. तर या व्हिडिओमध्ये ज्या काही सजेशन्स किंवा जे काही फीडबॅक्स मिळालेले आहेत त्याला पॉझिटिव्ह रीतीने घ्या, तेवढा सुधारणा करायचा प्रयत्न करा आणि मग चेक करा की तुमच्या चॅनलवरती काही फरक पडलेला आहे का, व्ह्यूज वाढलेले आहेत का, सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत का. ज्यांचे नवीन चॅनल्स
चॅनल्स आहेत त्यांनी लगेचच धीर सोडू नका. नवीन चॅनलला ग्रो होण्यासाठी थोडीशी संधी द्या आणि कोणत्या कंटेंटला जास्त व्ह्यूज आहेत, कोणत्या कंटेंटमुळे जास्त सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत ते लक्ष द्या. तशा प्रकारे कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करा. सो आय होप तुम्हाला आजचा लाईव्ह चेकिंग चॅनलचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा आणि असेच यूट्यूब संदर्भातले खूप सारे माहितीपूर्ण व्हिडिओज जे आहेत आपल्या चॅनलवरती आहेत, जाऊन चेकआउट करा. तुम्हाला खूप सारी माहिती त्यामध्ये मिळेलच आणि येणाऱ्या काळामध्ये देखील असे खूप सारे व्हिडिओज मी बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.